पुढच्या बातमीकडे वळूयात। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मेगा प्लॅन जाहीर करण्यात आलाय। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दादांकडून जाहीर करण्यात आलंय। काँग्रेसचे खोसकर, त्याच्यानंतर झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके आपल्या सोबत आहेत असं अजित पवारांनी जाहीर केलंय। अजित पवार गटासोबत असलेला आता काँग्रेसचा चौथा आमदार कोण या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। शेकापच्या श्याम सुंदर शिंदेंसह भुयार, संजय मामा आपल्या सोबत आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय। तर 60 जागांवर आपल्याला काम करायचंय असं सूचक विधान दादांकडून करण्यात आलंय। आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। तर काँग्रेसचे 4 आमदार अजितदादा गटासोबत दादांकडून आमदारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। पहिलं नाव ते म्हणजे इगतपुरीचे हिरामण खोसकर, वांद्रे पूर्वमधले झिशान सिद्दीकी, अमरावतीमधून सुलभा खोडके आणि आता चौथा काँग्रेसचा आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर अजित पवार गटासोबत असलेले 3 अपक्ष आमदार ते कोण आहेत तर पाहूयात। लोह्यामधून शेकापचे श्याम सुंदर शिंदे, वरुड मोर्शीमधून अपक्ष देवेंद्र भुयार, करमाळामधले अपक्ष संजय मामा शिंदे। 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार अजित पवारांचं वक्तव्य। काँग्रेसचे 4 आमदार आपल्यासोबत आहे अजित पवारांचा दावा। हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, श्यामसुंदर शिंदे आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे ही राष्ट्रवादी सोबत असल्याचा अजितदादांचा दावा। चर्चेनंतर राहिलेले मतदारसंघ कळवणार अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन।